हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता संध्याकाळचा चहा वगैरे झाला आमच्या सर्वांचा. मम्मी आज आता वडापाव बनवते आहे. त्याच वडापावची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मम्मीची. आणि आज मम्मी माझ्यासाठी वडापाव बनवते, कारण आमच्या इंदोरला नाही पाव भेटत आणि वडापाव पण नाही भेटत. पाव भेटतात पण ते इतकं त्यात टेस्ट नाही लागत, म्हणून मी जेव्हा पण येते मम्मी माझ्यासाठी वडापाव बनवते. तेच वडापावची रेसिपी तुम्हाला तुमच्यासोबत मी वडापावची मम्मीची रेसिपी शेअर करणार. जायला पण आवडतं ना. असं का? बरं, बनव. इंदूरला पाऊस नाही भेटत. हा खरंच नाही भेटत आमच्या. सर्वात अगोदर खूप असा लसण सोलून घेतला, बटाटे शिजवून त्याला सोलून घेतले. त्यानंतर मम्मीने मिरच्या पण अशा धुवून घेतल्या. हिरवी मिरची लसणाची पेस्ट बनवली. ते एक पातेलं ठेवलं, त्या पातेल्यात तेल टाकलं. त्यानंतर राई जिरं कढीपत्ता टाकला. राई जिरं कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकली. हिरवी मिरची लसणाची पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यात मम्मीने कोथिंबीर पण टाकली. कोथिंबीर पण चांगली परतून घेतली आणि मग त्यात हळद आणि मीठ टाकलं. चांगलं व्यवस्थित परतून घेतलं, हळदीची कच्चा टेस्ट जाईपर्यंत. हिरवी मिरची लसणाची पेस्ट चांगली परतून घेतल्यानंतर त्यात हे शिजवलेले बटाटे चांगले मॅश करून, चांगले एकजीव म्हणजे चांगले मॅश करून त्यात टाकले आणि त्या तडक्यात टाकल्यावर त्यांना चांगलं फिरवून घेतलं, एकजीव करून घेतलं पूर्ण. हळद मीठ आणि हिरवी मिरचीची पेस्ट आता टाकली. सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्या बटाट्याच्या चटणीला चांगलं थंड करून घेतलं. त्यानंतर ताईच्या इथं पाववाला येतो सकाळी, तिथं मम्मीने पाव घेऊन ठेवले ते ताईच्या घरी. तेच ताई आता इथं संध्याकाळी घेऊन आली पाव. बटाट्याची चटणी चांगली थंडी झाल्यावर ताई त्याचे असे गोल गोल वडे बनवू राहिली. आणि त्यानंतर मग इथं मम्मीने कढई पण ठेवली. कढईत खूप असं तेल टाकलं वडे तळण्यासाठी. त्यात अगोदर लसण, अर्धवट सोललेला लसण टाकून घेतला, त्याला चांगलं फ्राय केलं. मम्मीच्या घराच्या समोर ही खिडकी, त्यातून बाहेरचा पूर्ण व्ह्यू दिसतो. त्यानंतर ह्या मिरच्या टाकल्या, पण ह्या मिरच्या इतका डान्स करायला लागल्या कारण की त्या आम्ही धुतल्या आणि जास्त सुकवल्या नाही, लगेच तेलात टाकल्या. तर त्यानं खूप म्हणजे खूप पूर्ण मिरच्यानं डान्स करतो, डायरेक्ट डान्स. वडापाव सोबत खाण्यासाठी या मिरच्या तळायला टाकल्या होत्या. खूप त्या उडत होत्या कारण त्या वळल्या होत्या. आणि मग त्या पूर्ण थंड झाल्यावर आम्ही इथं आलो आणि त्या मिरच्या काढून घेतल्या. मी त्यात मीठ टाकलं आणि त्यात बेसन पातळ कालवून तेलात टाकलं आणि मग त्या तेलात झालेल्या बेसनाला काढून घेतलं आणि त्यात मग लसण आणि हिरवी मिरची, लाल मिरची, नमक टाकून सनी चांगलं त्याला मिक्सरमध्ये पिसून घेतलं. अशा प्रकारे लाल चटणी बनली. त्यानंतर मम्मीने आणखी दुसरं बेसन मिक्स केलं, हळद मीठ टाकून बटाट्याचे वडे तळायला घेतले. त्या ताईने असे उभे उभे केले ते मग त्या बटाट्याच्या वड्यांना मम्मीने पाण्याचा हात लावून असे चपटे करून घेतले. त्यामुळे नाही तर ते असे खूप मोठे मोठे झाले ना तर ते एकदम फुटतात असं मम्मी म्हणत होती. ती तयार झाली. अशी लाल चटणी तयार करून घेतली. आमच्या इथं वडापाव सोबत अशी चटणी लाल चटणी भेटली, तयार झाली. छान लागते ही खायला. तिच्या विना वडापाव अधुरा आहे. वडापाव पूर्णच नाही होऊ शकत या लाल चटणीशिवाय. अशा प्रकारे मम्मीने सर्व वडे बनवून घेतले. वडे बनतच होते, तिकडे मुलांचं चाललं होतं वडापाव म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. मग इथं वडापाव बनत होते तोवर तिथं रोशनी मुलांना घेऊन जाऊन देत होती मुलांना. जेव्हा पण मी नेहमी येते मम्मी माझ्यासाठी हे वडापाव नेहमी बनवते. खूप छान बनवते माझी मम्मी वडापाव. बघा झाले वडे तयार. वडे काढती आता मम्मी इथून तेलातून. चांगले दोघी साईडून आलटी पलटी करून छान असे फ्राय करून घेतले. आता रोशनी चालली मुलांना वडापावच्या वडापाव घेऊन चालली मावशी मुलांना तिच्या. बोल आता. अच्छा, एक नंबर गाइस हमारी आई ने वड़ा पाव बनाया है. गाइस अभी खा के देखते हैं.
एक नंबर नाही, खरंच खूप मस्त बनलाय. गोष्ट टाईप आहे. माझ्या आमच्या आईने बनवलाय. टेस्टी यम्मी एक नंबर वडापावची नंबर. असं तोंड केलं तुम्ही का बरं दे ना खूप टेस्टी बनले वडापाव. यम्मी यम्मी. घरचा वडापाव तर घरचा वडापाव. चटणी घरची, मिरच्या घरची. चटणी मी बनवली बेटा. खूप यम्मी लागतं. मस्त मजा आली की नाही काय ताई? स्वाद आला तुम्हाला. मम्मीच्या हातचा वडापाव खूप भारी बनला असेल. आता माझ्याकडून बोलवते माझ्या तोंडाला पाणी येते सॉट. एक नंबर. एक सुख आहे मम्मीच्या घरी येण्याचं, माहेरी येण्याचं हे सुख. तुमच्या इंदोरला नाही मिळत ना तुम्हाला वडापाव खायला? नाही भेटू. खूप आठवण येते ना वडापावची. मम्मी कसं वाटते तुला वडापाव खाताना? तूच बनवलेली आहे डिश तरी पण. ज्या मुली म्हणजे नातू पण तो खाता खूप हो का? खूप आनंद घेता घेता लय मोरा सारखं. खूप लांब राहते ना ताई. क्षणाला आठवण येते. ही माझी मोठी ताई आहे. ही आहे ना कधी सिरियस होतच नाही, मस्करीतच असते. म्हणजे नुसतं असतं तसं असते. हे बघा. मग तुला कसं वाटलं मम्मीच्या हातचा वडापाव? बाबू तुला कसं वाटलं वडापाव खाताना? हा बेटी छान छान ना? छान 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 छान. बोल आई. बोल बाबू. बाबू बोल आईला. छान छान बनवलं बाबू. ताईंनी पण खाऊ म्हटलं चालली गेली लेकरांनी पण आणि रोशनीनी पण म्हणून कासावं लागतं. नष्ट केलेलं. कशी वाटली तुम्हाला वडापावची माझ्या मम्मीची रेसिपी? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि साखरपुड्यात जायचं. चला साखरपुड्यात भेटीन तुम्हाला. बाय. बंद कर मम्मी.